डॉक्टर होते, ते डॉक्टर मयूर डॉक्टर होते परत ते, आणि मॅडम होत्या त्या साईडला होत्या उभ्या. डॉक्टर यांच्या हातात कैची होती मयूर डॉक्टरांच्या म्हणजे. ते तपासलं हे नाही, डॉक्टरांनी, खालच्या डॉक्टरांनी वरच्या डॉक्टरांनी ते ऑपरेशन केलं. आणि ते ऑपरेशन केलं, घाट एवढीशी दाखवली आम्हाला, बाहेर काढली अर्धी घाट, आणि आम्हाला 2च मिनिटं थांबवली आणि आम्ही तुम्ही जावा बाहेर म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर पोरगीला परत अर्ध्या तासाने ICU आणलं, तिथे ॲडमिट केली आणि तिला खोकला लागला, सुरुवात केलं झाला. खोकला लागला, त्याच्यानंतर हवाळी दमा लागला, असं श्वासोच्छ्वास वांत्या करायला सुरुवात झालं, वांती व्हायला लागली, ओकांबळी यायला लागली, जोरात जर पाणी जरी तोंडात टाकलं तरी वांती व्हायला यायला लागली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो, हे केलं, एक्सरा मशीन आणली, एक्सरा काढला छातीचा, आणि ते मग ते बोलले की इकडे गाठी झाल्या सगळ्या. ते नंतर सांगितलं आमचं ॲप्रिशिएट केल्यानंतर गाठी झाल्यात म्हणतात सगळ्यांना. परत ते थोड्या टायमाने आले जे म्हणताय तुम्हाला बांबळीत किंवा ह्याच्यामध्ये कोल्हापूरला नेवचं लागणार. तर आम्ही बोललो आधी आम्ही बघतो काय करायचं ते. त्याच्यानंतर त्यांनी एक रात्र आमची थैच काढली. सकाळी आम्हाला 7:30 वाजता सांगितलं की बांबळी तर कोल्हापूरला तुम्हाला जावं लागेल. मी त्यांना बोललो, म्हटलं मला सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं नाही पोरगीला घेऊन, मी कोल्हापूरलाच जातो. त्याने पैसा बिल माझ्याकडून अजिबात काय घेतलं नाही, सगळं खर्च करून मला तिकडे पाठवलं कोल्हापूरला. तिथे गेल्यानंतर डॉक्टर परत ते हेच म्हणायला लागला, काय जवळजवळ हे संपलेलं आहे, शरीरात पूर्ण किडनी सगळं बाधच केली, कामच करत नाही काय.